समाधान कुठल्याही साधनाच्या किंवा संपत्तीच्या संग्रहात नाही. आयुष्यातील प्रत्येक पाऊल अंतःकरणातील विवेक प्रबला विचारून उच्चारून टाकणं हाच खरा समाधानाचा सत्य सोपा नाही. मनुष्यानं उजळ माथ्यानं आणि विजयी मुद्रेने या विश्वाच्या मांगल्यात नांदावं अशाच हेतून परमेश्वराने त्याला जन्मास घातलंय आणि आपल्या पुत्रत्वाचा मान दिलाय. हा पुत्रत्वाचा मान जपणं म्हणजे माणसानं आपल्या जीवनातली माणुसकी जपणं होय. आजपर्यंत हे 5 पांडव आपल्या जीवनात सर्व माणुसकी जपताय. स्वतःच्या माणुसकीला मोठमोठी न देता आलेल्या प्रत्येक गोष्टी सर्वस्व सहन करताय. सहनशीलतेच्या पलीकडे असणारं सुद्धा सहनशीलतेने वागण्यासाठी हा युधिष्ठिर तयार आहे. आजपर्यंत माझ्या जीवनाचे काय घडले त्याचा मी सखोल अभ्यास करतोय. पण एवढंच कशाला हे गोपाल कृष्णा, हस्तिनापुराच्या सर्व पांडवांचा जन्म झाला असून सुद्धा आमच्या जीवनात मिळालं ते काय? 100 कौरव 5 पांडव आणि असं असताना बंधू असून सुद्धा आम्हा 5 पांडवांना दिलं ते काय असेल तर 5 ओसाड गाव. पण भगवान तुझ्या कृपा आशीर्वादानं त्या 5 ओसाड गावाचा मी नंदनवन केलं. एवढंच कशाला ते सर्वस्व नंदनवन केलेली भूमी म्हणजे सर्वस्व इंद्रप्रस्थ आणि या इंद्रप्रस्थाला मी सुखानं आमचा संसार चालवित असताना हे इंद्रप्रस्थाचं सर्वस्व लहानसं राज्य मी सुखानं भोगतोय. सुखानं या राज्याचा सांभाळ करतोय. भगवान या सर्वस्व गोष्टीला भगवंतांनी कारणीभूत आहे. पण असं असताना सुद्धा माझ्या मनात किंचितही सर्वस्व शंका निर्माण झाली नाही. भगवान या सर्वस्व इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी माझ्या मनात असणारी इच्छा सौम्य मुनीच्या सांगण्यावरून आणि गोपाल कृष्णाच्या आज्ञेनं मी देवा राजसी यज्ञ आरंभले. आणि असं असताना या राजसी यज्ञाच्या प्रत्येकाच्या बाबतीत ती निमंत्रण प्रत्येकाला पोचविलंय. एवढंच कशाला ते अपार धनसंपत्ती हवी होती ती सर्व माझा गदाधर आणि पार्थ यांच्या मागे सोडलेली जबाबदारी. हर योद्धे या योद्ध्याने सुद्धा आम्हाला सहाय्य केलं. प्रत्येक भूपतीनं आम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार झाले. आणि असं असताना हा राजसी यज्ञ या युधिष्ठिरानं सर्वस्व आरंभिले. आज सर्वस्व एकच मला तुला सांगायचंय. हा राजसी यज्ञ हाताळण्यासाठी तयार झाले भगवंता तुझ्या आशीर्वादानं आणि सर्वस्व जन्मानुसार भरून उरलेल्या सर्वस्व जनतेच्या आशीर्वादानं आणि भगवान या जन्मानुसार भरून उरलेल्या परमेश्वरा हा युधिष्ठिर हे गोपाल कृष्णा तुझ्या चरणी नतमस्तक होते. नतमस्तक होते. नतमस्तक होते. जन मानस मंदिरा
शांत होतो आसमान आपला प्रभोतून निरंतरे पण असं जरी असलं असेल तर एकाच गोष्टीतून मार्गप्रतीक्षा करताय हे माझे बंधू पण त्याच्याही पलीकडे जर विचार केला असेल तर माझा गदाधर त्या गोपाल कृष्णाचा संसार निमंत्रित करण्यासाठी म्हणून त्याला बोलविण्यासाठी म्हणून गेलाय माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव बस तुमचा आशीर्वाद आणि आशीर्वादाचा वेळ तिकडे आशीर्वाद मिळालाय समाधान झालंय काय घडलंय अरे यावेळी तू इथपर्यंत आलाय मी तुला आशीर्वाद देण्यासाठी तयार झालो पण घडलं काय दादा आपण आशीर्वाद दिला पण तळपायच्या तुमचा आशीर्वाद असता तुमच्या गावची या दादांची आज्ञा असली असती तरी हे सर्व केलं असतं होय दादा काय तुझ्या बाबतीत घडलंय मी तुला विचारतोय त्याचं नाव नको कोणाचं नाव? या काळाचा नाव सुद्धा नको. आज मला कळलं हे गदाधर कसा बाहेर गेला, कसा होय दादा तरी आम्ही समजतो गदाधर काय बोलतोय अरे ज्याला बोलवण्यासाठी तुम्ही तुला पाठवलंय कशाला आणि असं असताना यावी तू असं का बोलतोय दादा तुम्ही प्रेमानं पाठविलं या देवाला नायाला गेला त्याला हात मारली पण काय तो तसा बाहेर का कसा आतही का हे पहा, होय हो जसं पावतच दिसतं तो आहे खननीय पण आपल्या जीवनाचा सत्य आचरणानं जर पाहिलं असेल तर योग्य तऱ्हेनं तो दिसणार आहे दादा नेमकं काय घडलं एका आमच्या सत्कार्यासाठी लावलेला संधी करू निकोडो तुमचा कनिष्ठ भाता मिळाला तुला तो ओळखत नाही. तो ओळखतो कसा म्हणजे आज मला कळलं असं काय सारा जग मला खादाड म्हणतो पण मी खादाड नसून तो खरा खादाड आहे. नेमकं काय घडलंय तो खादाड कसा? तुमचा आशीर्वाद घेतला द्वारकेपर्यंत गेलो हा. देवकी मातेला माझं यथासांग स्वागत केलं स्वागत केलंय ना होय दादा, पण याच्या पलीकडे आणखी काय करणार आहे पण दादा ज्याला आणण्यासाठी मी गेलो होतो तुझा संदेश त्याला पोचवण्यासाठी गेलो होतो तो भोजनाच्या ताट समोर घेऊन पाटावर बसला होता हा. आणि एका शब्दावर मारत होता मग काय घडलंय भोजन तू करत होता मग काय झालं दादा मी तिथं गेलो मागं वळून सुद्धा पाहिलं नाही एक सारखा अरे पण तू त्याला हात दिली नाही देवाला हा मला खादाड म्हणतो आणि हा काय करतो हा काय करतो काही लक्षात ठेव. त्याचा नाव मारत होता हात दिली होती. हो पण असं हात नाही. दिली हा. एक ना दोन पुष्कळ वेळा हात दिले गदाधर, याचं कारण मी तुला सांगते त्याला टुंकूनही मागं पाहिलं याला कारण आहे काय करू अरे तू म्हणतेस तो खादाड आहे त्याचं जेवण करीत होता नाही, तसं नाही हो. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म मी असतं त्याच्या त्याला. समोर असताना भोजनाची ताट अन्न मागत होतो जीवनात अन्नाचा अपमान कधी करू नये त्याला अन्नाचा अपमान केला त्या काठावरून तो भरल्या काठावर जर उठला असेल तर ते सहन होऊ काढ. आणि म्हणून कदाचित तुझ्याकडे मागला दादा तो भोजनाच्या ताटावर बसला होता तुझी उठावाची माझी इच्छा नाही मागावर पाहायला काय झाला होता तुम्हाला तुम्हाला मागे काय झालं का मागे वळूनही पाहू शकला नाही तो हा. मी प्रेमानं म्हटलं कदाचित मी आवाज पाहिला नसेल कदाचित माझा आवाज त्याला ओळखला नसेल पण हे देवा हे माझ्या देवा हे गोपाल कृष्ण वाटलंच नाही. म्हटलं एक ना 2000 वेळा म्हटलं पुढं काय घडलं? हा मागे काही बघे ना आणि खायचं काही बंद करे बरोबर आहे. खातच होता आणि तेव्हा तर दादा काय त्याला माहित आहे काय केलं मी कुत्रा झालो कुत्रा झालो. हे तुला श्वान ते वाटलं? तुमचा भाऊ ना अगदी खरं आहे. म्हटलं असतं तर मला झालं असतं. देवाने तुला श्वान वाटलं की काय?
शंकाच नाही दादा. पण यात तुला कळलं नाही दादा, मी तुमचा भाऊ ना. खरंय. 5 पांडवातील द्वितीय पांडव म्हणतात मला. सगळेजण माझी स्तुती करतात आणि हा चकोर फेकतोय, चकोर. म्हणजे याला कारण आहे काय करून? यावी त्यातून तुझा अपमान केला नाही मग? पण यावी आपण काय आरंभले राजसी यज्ञ आरंभले होय दादा. आणि असं असताना प्रत्येकाला निमंत्रण पाठविलंय हा. आणि त्यातल्या त्यात आपल्या देवाला तू बोलवण्यासाठी गेला होय. मग यावी या सर्वस्व राजसी यज्ञात आपण आहोत ते कोण आहोत आपण आहोत यजमान या यज्ञाचे. मग यजमान असल्या कारणानं यजमान हा संयमी असावा म्हणजे जर त्याचा संयमाचा बांधारा जर फुटला असेल तर सर्व व्यर्थ अरे बरे वाईट सर्वस्व लोक येतात कुणीतरी उणदुणं बोलण्यासाठी तयार होतात कुणीतरी वाईट कृती कुणीतरी करतात पण हे सर्व ते पचविण्याची ज्याच्यात ताकद आहे तो संयमी ठरला जातो आणि आपण या सर्वस्व कार्याचे यजमान असल्या कारणानं आपल्याला संयम किती आहे म्हणजे हे दादा? पाहण्यासाठी हे तुझ्या बाबतीत त्यानं केलंय राजश्री यज्ञ आपण आलेलो नाही. या यज्ञात आम्ही 5 पांडव म्हणजे यजमान आहोत. सत्य सत्य कोणत्याही कार्याचा यजमान स्थित प्रज्ञ लागतो. ती स्थितता माझ्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काय केलं महाराज? भाकरीचा चकोर टाकून माझी परीक्षा पाहिली. आणि त्यात तुझी परीक्षा पाहिली तुझा संयम काय आहे हे पाहण्यासाठी देव तयार झाला दादा, चुकलं म्हणलो. हे माझ्या लक्षातच नाही. अरे यालाच म्हणतात तरी नशीब माझं. फक्त भेंडून आणि चाणाक्ष बुद्धी तुमची आज्ञा असती तर नको तो प्रमाण झाला असता. हा. म्हणजे माझ्या अंतरात किती शांतता आहे हे पाहण्यासाठी भाकरीचा चकोर माझ्या समोर ठेवला. बरोबर अरे बाई तेव्हा चुकलो रे बाबा. इथं तुला काहीतरी बरं वाईट बोललो असेल. इथं बोलला समजलं? इथं बोलला नाही ना. काय म्हणलं? इथं बोलला नाही का नाही नाही, तिथं काही बोललो. पण यावेळी गदाधर मला तुला सांगायचंय काय? हा राजश्री ज्ञानवेळ देवाला बोलवण्यासाठी तू गेले बोल. देशोदेशीचे राजकर्ते येत आहे हे दादा, देव इथं येणार आहे. येणार माझा आत्मविश्वास आहे हं. आणि असं असताना माझ्या लक्षातच नाही. मला तुला सांगायचंय काय सांगायचंय? अजूनही बरीच माणसं यायची बरीच माणसं म्हणजे काय? सगळ्याच्या सगळेच आहे. आणि या आपल्या सत्कार्याची सांगता करण्यासाठी पाहाव सारा या आपल्या इंद्रप्रस्थातील नागरिक जण सुद्धा उपस्थित आहे. अगदी खरंय हा सुख सोहळा पाहण्यास पण अजून काही माणसं यायचे म्हणजे आणि ते आपल्या आपटे यायचे आता म्हणजे काय? आणि दुसरे कोणी नाही हं. आपल्याला कोणी परके नाही दादा, नकुल आहे, सहदेव आहे, पार्थ आहे, मी आहे, तुम्ही आहात. आणखी कोण अरे, येणार? माझे भाऊ येणार आहे आपले भाऊ इथं आहेत ना, आपल्या असल्यावर मी नाही, नाही, नाही. नाही. अरे 100 राहते अजूनही आपले आणि असं असताना माझ्या भावाला मी संदेश पाठवलाय. या आमच्या सत्कार्यात या कमरेश्वराला बोलू नका. ओ विघ्न संतोषी माणसं ती. आज काही करतील याचा ठाव न बसता. अरे आता ते आपल्यावरती विघ्न का निष्पन्न करतील पहिलं नामात